एका राजमार्गावर, हे पूर्ण राजमार्ग आहे है ना, राज्य महामार्ग म्हणजे राजमार्ग, सॉरी हे राज्य महामार्ग म्हणजे राजमार्ग, राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, हा राष्ट्रीय महामार्ग आहे। आणि अ आणि ई या दोन शहरातील, अ आणि ई या दोन शहरातील, कुठे अ हे अ, दुसरा कुठे शहर हे ई, या दोन शहरातील जे अंतर आहे हे इथून एवढं अंतर, ते किती आहे 220। बघा केएम म्हणजे किलोमीटर, किती किलोमीटर आहे हे सगळं, हे पूर्ण अ पासून ते ई पर्यंत 220 किलोमीटर आहे। ब ठिकाणी हॉटेल आहे, इथं काय आहे हॉटेल, इथं नाव द्यायचं हॉटेल, हॉटेल, ह्या ब ह्या ठिकाणावर हॉटेल आहे। ड ठिकाणी काय आहे, इथे दवाखाना, काय आहे इथे दवाखाना, ड या ठिकाणी दवाखाना आहे। जर ब या ठिकाणी म्हणजे इथे हॉटेलाजवळ आहे ना, इथे लोकांनी जेवण केले आणि बाहेर आले, गाडीत बसले की समोरून गाडीनं ठोकलं, झाला दवा ॲक्सिडेंट तिथे, नाही का असं समजून घेऊया आपण। ब या ठिकाणी हॉटेल आहे आणि ह्या ब या ठिकाणी वाहनाला अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी किती अंतर जावे लागेल, म्हणजे दवाखान्यात जाण्यासाठी किती अंतर जावे लागेल, तर इथून इथे दवाखाना आहे इथपर्यंतचं अंतर किती। आता जेव्हा तुम्हाला हे आणि हे अंतर 220 दिले, म्हणजे कोणत्या आधारावर दिले बघा बरं, यातले आतले हे सगळे डबे मोजूया, चला सांगा मला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 किती आहेत 22 डबे आहेत, किती आहेत 22। 220 दिलेलं आहे, तिकडे बघा 22 गुणाकारामध्ये 10 जर केलं, 22 10 220, म्हणजे एक डबा 10 किलोमीटर अंतराचा आहे, बरोबर मिळालं तुम्हाला उत्तर। इथून इथे 10 किलोमीटर आहे, हे 10 किलोमीटर आहे, हे 10 किलोमीटर आहे असा। आता इथे ऍक्सिडेंट झाला आणि इथेपर्यंत जायचं आहे, म्हणजे किती किलोमीटर अंतर जायचं आहे, तर डबे मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती डबे आहेत 12, हां 12 आहेत ना, पुढे लिहू इथे लिहू, 12 डबे आहेत, एक डबा 10 किलोमीटरचा असतो है ना, किंवा आहे खाली आहे वाटतं अंतर, इथे घेऊया। हे पहा 12 डबे भरले, हे 12 डबे भरले असे ब पासून ते ड पर्यंत, एक डबा 10 किलोमीटरचा आहे, 10 kmचा, म्हणजे उत्तर काय 12 एक 12 आणि 10 वरचं 1 शून्य देऊन टाका, 120 किलोमीटर किती झालं अंतर 120। तुमच्या पुस्तका याच्यामध्ये ऑप्शनमध्ये 120 आहे का, आहे का बघा बरं, हो आहे ना, सी नंबरचा ऑप्शन 120, चला घ्या लिहू सी नंबर।